बाईक नंतर फ्रीज मिळतोय. त्यांचा सन्मान केला जाईल. आय मटालू सेट खान रोडवेज 20 त्यांच्याकडे आपण पाहतो ना की कंटेनर्स आणि त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट्स अशा हायवाज आहेत. 20 मटालू शेट यांचं स्वागत केलं जाईल. ज्या शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन मटालू शेट यांचा आपण सन्मान करूया. बघा मटालू शेट वलवली टीमचे कधी कधी पुरस्कार ते असतात. बघा मटालू शेट यांचा सन्मान. मटालू शेठ बघा पी.के. शेठ पाटील साहेब यांचं प्रेम मटालू शेठ यांच्यावरती आपण पाहतोय. अभिनंदन मटालू शेठ. आणि अंकुश दादा या ऑन कॅमेरा GTS लाईव्हवरती तुम्ही हे दृश्य पाहतायत. अभिनंदन मटालू शेठ, आभार तुमचं. चला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया रोशनजी पाटील. प्रवीण खरं तर खान रोड लाइन्स के ओनर मटालू शेठ इनका सन्मान पी.के. शेठ इनके शुभ हाथों से. बघा लोणिवली क्रिकेट संघाला प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक नंदिता बिअर शॉपचे ओनर दिनेश शेठ गवते नेरे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी लोणिवली टीमच्या गोलंदाजांना 200 रुपयाचं पारितोषिक दिनेश शेठ गवते नेरे नंदिता बिअर शॉपचे ओनर यांच्याकडून. तर चला अगदी काही क्षणार्धात या लढतीला आपण सुरुवात करतो. 4 षटकांचा हा सामना असेल याची 2 संघनायकांनी नोंद घ्यायची. किडवली विरोधात लोणिवली असा दमदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. उत्तम दर्जाची भूमिका आज संपूर्ण पॅनलची पाहायला मिळते, ज्यामध्ये ऑफिशियल पंचांची भूमिका सुनील तांडेल सर बेलवली, सत्यवान काकडे सर आदई आणि या गावचे भूमिपुत्र अनिल टेंबे सर वलप हे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर समालोचक महागुरु MD गडगे सर चिंद्रन यांचा हा ताफ आहे आणि ते एक वेगळ्या तोऱ्यात खेळत असताना हा फलंदाज पहिल्याच बॉलवरती हा पहिला उत्तुंग असा षटकार. संगीत आपण या ठिकाणी ऐकताय. बघा जर कुणी फलंदाजाने अर्धशतक ठोकला तर 7,000 रुपयाचं पारितोषिक, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि त्याच्यानंतर षटकार हॅट्रिक 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि ऐवा प्रेक्षक कमाल कॅसाठी 500 रुपये. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. कॉपी बुक स्टाईल हा फटका खेळलाय. फलंदाजीच्या बोहल्यावरती प्रशांत पाटीलच्या साथीनं वेदांत तरे हा फलंदाज पाहायला मिळतो. पहिलाच बॉल दयाल पाटीलचा तिथे आलेला षटकार आणि आता एक सिंगल रन्स इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आणि समोर पाहायला मिळतो वेदांत तरे, अगदी एक युवा जिगरबाज खेळाडू, जर्सी क्रमांक 45. हिटमॅन पारी त्याला खेळायचे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा फटका आहे आणि इथे आलेला अजून एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. इथे चेक केलं जाईल ऑन रूम मध्ये. चला काकडे सर यायचे. पूर्णपणे ऑन रूम मध्ये चेक केलं जातं. प्रशांत पाटील, वेदांत तरे ग्रेट स्टार्ट देत असताना ओम नर्मदेश्वर ऐक गावदेवी क्रिकेट संघ किरवली या संघासाठी क्रिकेट रसिकांना विनंती, अगदी बाउंड्रीच्या थोडंसं मागे यायचं. कुठल्या प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही आहे. फील्ड डिपार्टमेंटला याची आपण नोंद घ्या. अगदी फुल्लर लेंथ बॉल प्रहार करण्याच्या बेतात असलेला खेळाडू वेदांत तरेला आपण पाहिलं आणि त्यानंतर त्याच्या वाडमधून आलेला हा उत्तुंग असा चौकार. इट्स नो बॉल, नो बॉल करार. घातक घातक काहीसं ठरलं जाईल दयाल पाटीलसाठी. दयालच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येचा हा भडीमार पाहायला मिळतो. 12 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. पहा काकडे सर हे खुश आहेत. काकडे सरांच्या माध्यमातून प्रवीण टेंबेला मनपूर्वक शुभेच्छा. ओहो सुंदररित्या हा फटका आहे. सेकंड स्लिपमध्ये खराब फिल्डिंग, सीमा पार आलेला अजून एक दर्जेदार चौकार.
डिपार्टमेंट मुळेच हा चौकार आपण पाहिला. जिथे धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. एकूण 16 धावपटलावरती ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली या संघाच्या विरोधात खेळत असताना जे बापदेव 11 जनमान लोणेवली. ओहो, जोरदार अपील, पक्कबाधा, लेग बिपोरची शिकार, पहिला गडी गारद, खेळाडू बाद होतोय वेदांत रे. दमदार गोलंदाजीचा आगाज अंतिम टप्प्यामध्ये साकार करत असताना आपण दयाल पाटील या गोलंदाजाला पाहिलं, ज्याच्या भात्यातून अगदी 4 चेंडूंचा मारा राहिला. जिथे 16 धावसंख्येची लई लूट करताना पाहिलं आपण किरोली संघाच्या फलंदाजांना, ज्यामध्ये प्रशांत पाटील नानून षटकारानं आगाज केला. आणि आता मात्र वेदांत तरे हा खेळाडू बाद झाल्यानंतर सागर पाटील या फलंदाजाची आता इथे 3ऱ्या क्रमांकावरती इथे वर्णी पाहायला मिळते. एक फलंदाज बाद झाल्यानंतर काहीसा दबाव तंत्रामध्ये किरोली संघाला पाहू शकाल, परंतु येणारा फलंदाज डावखुरा आहे, ज्याचं नाव आहे सागर पाटील. ओहो, बागपुटला जात हा फटका खेळ आहे. एलईडी स्क्रीनच्या डोईवरून हा दागलाय. येता क्षणी प्रभावशाली षटकार. वाक्या बात जीपे पाहायला मिळेल. तिन्ही ऑफिशियल पंचांना अगदी कारण संदीप पालकर यांचा पॅनल आहे. आणि निश्चित अगदी प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा अगदी 1500 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या या 3 लाडक्या पंचांसाठी लाभले. त्यांचं मनपूर्वक आभार. धावसंख्येचा झंझावात 22 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. अगदी गाडीचे लाईट्स इथे आपण ऑफ करायचे. हेडलाईट इथे ऑन आहे. जनरेटर व्हॅनच्या अगदी उजव्या बाजूला जी या गाडी मालकाची ती गाडी आहे त्याला आपण सूचित करायचं आहे. काहीसा अडथळा इथे निर्माण झाला आहे आणि हा व्यत्यय इथे आपण दूर करायचं आहे. 22 धावसंख्येची लयलूट, लई भारी फटकेबाजी दयाल पाटील विरोधात. कुठल्याही प्रकारे दयामाया इथे आखली नाही आहे, परंतु अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाजाची आपल्याला सरशी पाहायला मिळते. दयाल पाटीलच्या माध्यमातून विकेटचं बदल, खेळाडू बाद. मेकर प्रभाकर शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहताय. प्रत्येक विकेटसाठी लरुली टीमच्या गोलंदाजांना दिनेश शेठ गवते नेरे, नंदिता बिअर शॉपचे ओनर यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात अगदी या रात्रीमध्ये जारी आहे. खरं स्पर्धा ही तितकीच भारी आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते बघा, 22. सँडी पालकर, मॅन फ्रॉम केवाले, छोटा सनी देओल, पंचांच्या भूमिकेमध्ये दमदार नेतृत्व. रायगड अंपायर असोसिएशनचे उपाध्यक्ष सँडी पालकर यांच्या वतीनं तिन्ही अंपायरांसाठी 1500 आणि कॉमिटी डिपार्टमेंटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सगळ्यांना मिळेल, टेन्शन घेऊ नका. नवनाथ गायकर हा अगदी 4था फलंदाज आहे. 2.5 कोटींची बक्कल मालमत्ता ज्यांच्या अगदी नावावरती आहे. आणि सँडी पालकर यांची आपण नेहमीच एक वेगळी झलक पाहतो. समालोचन क्षेत्रामध्ये आपण ज्या पद्धतीनं रॉकस्टार यांचा डंका पाहतो तसा डंका आपण निश्चितच पंचांच्या भूमिकेमध्ये सँडी पालकर यांचा पाहतो. आलेला पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती केतन पालवचा इथे वापर झालाय. पहिलाच बॉल या गोलंदाजाकडून व्हाईट बॉल पाहायला मिळतो. धावसंख्या अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होते. 23 धावसंख्येवरती या संघाची दरमजल राहिली. हे षटक 2 संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे.
इथे धाबा रोखाव्या लागतील टीम लोणिवलीला किरोली संघाविरोधात. ओहो, कॉपी बुक स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला प्रशांतला शांत केले. नानू बाद होतोय. चांगला खेळ या फलंदाजाच्या माध्यमातून राहिला. 3 चेंडूमध्ये 7 धावसंख्येचं उपयुक्त योगदान देणारा प्रशांत पाटील आता माघारी. स्फोटक अंदाज दाखवण्याच्या प्रयत्नात आपण फलंदाज प्रशांत पाटीलला पाहिलं, परंतु याही फलंदाजाला आता मात्र माघारी परतवलं जातं. तात्काळ इथे शांत केलं जातं. येणारा पुढील खेळाडू बॅटिंग मार्कवरती विकी पाटील या फलंदाजाची आता मात्र वर्णी लागली. मोठे फटके खेळण्याच्या नादात वारंवार विकेट कोसळत आहेत. 3 फलंदाजांचा इथे आपण खात्मा पाहिला. यातून बचावात्मक भूमिका ही किरोली संघाला आखायची आहे, परंतु गोलंदाजीचं कौतुक होणं रास्त आहे, कारण गोलंदाजी ही लोणिवली संघाची जबरदस्त आहे. वाखाणण्याजोग जो कार्य लोणिवली संघाचं या संबंध स्पर्धेमध्ये राहिलं आणि अंतिम टप्प्यापर्यंत हा संघ संघर्ष जाणतो, कारण त्यांना बळ मिळतं त्यांच्या प्रेक्षकांमुळं. त्यांचा प्रेक्षक राजा मोठ्या संख्येनं आले. लोणिवलीवासियांचं आणि किरोलीवासियांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. केतन पालव बॉलिंग ट्रॅकवरती आग ओकेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतो. लॉंगॉनकडे हा फटका लागला. तितकी चांगली फिल्डिंग सूरज पाटील उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य. तर महेश पाटील सिडको ऑफिसर स्पर्धेचा आनंद घेत असताना अष्टविनायक कन्स्ट्रक्शन जयेश शेठ पालेकर मयूर शेठ पालेकर आपलं सहर्ष स्वागत. एएस कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्मान्य अनिल पालेकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आम्ही. गोलंदाज केतन पालवनं आकर्षकरित्या गोलंदाजीची सफर केली आहे. इकॉनॉमिकल स्पेल त्यानं साकार केलाय. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येला रोखले. ब्लॉकलचा मारा होता. तितका समय सूचकतेनं हा फटका खेळला बॅकवर्ड स्कोअर क्षेत्राकडे. रिंगण तोडता आलं नाही. एक सिंगल रन्स इथे प्राप्त होते. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे तितकंच गरजेचं असताना त्यात नंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्त्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिले. आणि सांघिक कोठा जर पुढे मार्गस्थ होताना पाहिला तर 25 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. रात्रीच्या कालखंडामध्ये धावा बनत नाहीत म्हणे, परंतु इथे बनतायत. खरं तर ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी जेवढी पोषक आहे तितकीच पोषक आहे निश्चितच फलंदाजीसाठी, तितकीच गोलंदाजीसाठी. ओहो, प्रहार होतोय डीप मिड विकेटला. तालमेल चुकलं, परंतु अंतिम टप्प्यामध्ये जी झडप पाहिली हे पाहता अगदी आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्यानं अगदी 2 धाबा वाचवल्या. इथे बनतायत 2. सिंगल डबल प्रामुख्यानं बनते. इथे कोणताही मोठा फटका हा खेळू दिला जात नाहीये. धावसंख्येचं गुलमोहर अगदी 27 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अगदी 2 फलंदाजांचा खात्मा पाहिला, जिथे नामवंत 2 फलंदाजांना मात्र माघारी परतावं लागलं. त्या 3रा विकेट कोसळला सागर पाटीलच्या स्वरूपामध्ये. वेदांत तरे असे प्रशांत पाटील या 3 फलंदाजांना माघारी परतावं लागलं. रोखलंय, थांबवलंय. खरं तर या जोडीला एक चांगली भागीदार इथे रचावी लागेल. नवनाथ गायकर आणि विकी पाटीलला, जे 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येत आहेत. ओम नर्मदेश्वर आई गावदेव क्रिकेट संघ किरोलीच्या माध्यमातून स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाची एक वेगळी झलक वागेश्वर मैदान किरोली इथे आपण पाहिली होती. आणि दमदार स्पर्धेचा आगाज हा नेहमीच किरोलीवासियांच्या माध्यमातून आपण होताना पाहतो. यामध्ये A1 जोडीचं कौतुक होणं रास्त आहे. सन्माननीय सुनील शेठ पाटील असतील, अरुण शेठ पाटील ही A1 जोडी आहे आणि नेहमीच एक आर्थिक पाठबळ हे किरोली संघासाठी लाभलं जातं. याही पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावफलकी धावा जाऊन पोहोचतायत. 3 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 28. अरे कोंदरे आला यो वलपवाला, तो कशात दम नाही रे, तो कशात दम नाही रे. आमच्या परेश पाटील दादाच्या नावात दम आहे रे. आमच्या परेश परेश भाई यांचं संगीत आपण ऐकलं. अंकुश शेठ पाटील यांची आमदार चषकाची स्पर्धा पाहिली. प्रत्येक विजेता संघाला बोकड
ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले होते आणि आदात वासरू चैतन्य पाटील टाकीगावचा खेळाडू ठरला होता. क्या जबरदस्त ती स्पर्धा आणि पीके शेट यांची तर दमदार स्पर्धा. ना भूतो ना भविष्य एवढा तापा त्यांच्या मान्यवरांचा त्यांच्या मित्रांचा आपण या ठिकाणी पाहिलात. रोशन नक्कीच अगदी नाविन्यपूर्वक स्पर्धांसाठी अंकुश पाटील यांची आपण दमदार ख्याती पाहिली. त्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष अनेक स्पर्धेंचा आगाज हा आपण ओलपमध्ये होताना पाहिला आणि यंदाचं जर पर्व पाहिलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळाच्या साथीनं हा आपल्याला दमदार श्रद्धांजली चषकाचा आगाज स्वर्गीय SS पाटील स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील चषकाची ही दमदार मैफिल साई भक्त प्रताप पाटील यांचे दमदार कार्य या संबंध स्पर्धेमध्ये राहिले. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती मालुसरे यशाची यशोगाथा गाठण्यासाठी यश मालुसरे या गोलंदाजाचा वापर झालाय आणि हे षटक निश्चितच दोन संघांच्या दृष्टिकोनातून खूप उपयुक्त राहील. इथे धावा रोखल्या तर बघा लढवण्यासाठी इथे तिन्ही पंचांसाठी रायगड क्रिकेट अंपायर असोसिएशनचे उपाध्यक्ष सँडी पालकर यांचे सुपुत्र दक्ष सँडी पालकर यांच्या वतीनं 1500 आणि तिन्ही कॉमेंट्रीसाठी दक्ष सँडी पालकर यांच्या वतीनं 1500. गोलंदाज यश मालुसरे विरोधात आक्रमण चढवण्याच्या बेतात फलंदाजाला पाहिलं परंतु रोखले थांबवले. धावसंख्येला पूर्णपणे तालेबंद केले. विकी पाटील अलीकडेच या फलंदाजाच्या बाडमधून एक उत्तुंग असा चौकार पाहिला आणि त्यानंतर विकी पाटीलला आता रोखले. 6 चेंडू 9 धावसंख्येवरती खेळताना विकीला पाहू शकाल आणि नवनाथ गायकरचा विचार केला तर 1 चेंडू 1 धाव ही त्याच्या बाडमधून पाहायला मिळते. ऑलराऊंडर भूमिका साकार करणारा नवनाथ गायकर ऑन फायर होईल का? जर्सी क्रमांक 17 नेहमीच प्रतिस्पर्धी संघासाठी खतरा राहिले आणि तो खतरा मंडरावेल का? अगली पेशकश क्रिकेटचं मादक सौंदर्य पूर्णपणे स्क्वेअर कट पाहायला मिळतो. नजाकत पाहायला मिळते. आलेला अजून एक प्रभावशाली चौकार. तीन गडी बाद 37 धावसंख्येवरती या संघाची आपल्याला दरमजल पाहायला मिळते. याही षटकादरम्यान यश मालुसरे विरोधात अटके पार फटके खेळले जात आहेत. खेळपट्टीचा पुरेपूर वापर करतोय नवनाथ गायकर. ही भूमिका खूप इम्पॉर्टंट असते, जी भूमिका लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट.in तुम्हा सर्वांची लाडकी लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी जिचं नाव आहे GTC. याही लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचा आपण अखंडित डंका पाहिला, ज्यामध्ये सुनील पवार, विकास पवार, CEO अतिश भोईर, कॅमेरामॅन प्रेम पवार, श्रेष शिंदे, विशाल पवार आणि त्यानंतर कार्तिक गुरव यांचा आपण दमदार बाणा कॅमेरामॅन म्हणून पाहू शकता. त्यानंतर DJ परू, शरद भोईर असतील, राज भोईर असतील, मनीष भोईर यांचा आपण डंका पाहतो. त्यानंतर गुणसंख्यांक सुधीर अगलावेसर कोलवाडी. रोशन डंका फक्त एकच PT प्रवीण टेंबे यांचाच दणका आपण पाहू शकाल. पहिल्यांदा याच मैदानावरती LED कलर TV, त्याच्यानंतर उसाटणेला 2 व्हीलर बाईक, किरोलीला बाईक आणि चौथ्यांदा आता प्रवीण रेफ्रिजरेटर फ्रीज. प्रेक्षक कमाल कॅच. खेळाडू नाही फक्त प्रेक्षकाला. प्रवीण सर राजेश्री लॉटरीमध्ये एखादं कुपन टाकायलाच हवं. करोड रुपये तो जिंकू शकतो, कारण चार वेळेला तो भाग्यवान ठरलाय आणि शुभम पाटील तो खुश आहे, कारण शुभमचा तो खास मित्र आहे. तर म्हणतीये परेश भाई यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आईवा प्रेक्षक कमाल कॅच साठी या. परेश पाटील यांच्या माध्यमातून आयवा कॅच वाल्यांसाठी हे कॅश प्राइज अविरतपणे प्रत्येक रात्रीपासून आपण पाहू शकतो. रोशन मला तर वाटतं बेलोलीचा गावचा तो प्रेक्षक आहे, बेलोलीचा आहे ना. या बक्षीस घ्यायला स्टेजवर आईला आईवा कॅचवाला परेश शेट या आपल्या शुभ असते. समोर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 500 रुपयाचं पारितोषिक आपण त्याला द्यावं. दमदार आईवा कॅचवाला तो आहे बेलोलीवाला. 43 धावा 3 गडी बाद 3 षटकं समाप्त झालीत. बघा प्रसिद्ध छकडा ड्रायव्हर अमोल जाके, पिंजोडचा बेतात बादशाह अमोल, बबन डोंगरे, बबन ढोरे साहेब
आपलंही सहर्ष स्वागत. 3 षटकं समाप्त झाली. पहिलं षटक पाहिलं 22, द्वितीय षटक 6 धावा, तृतीय षटक 15 धावा इथे पाहायला मिळत आहेत. इथे शुभेच्छा येत आहेत रोशन पाटील तारा यांच्या माध्यमातून प्रवीण टेंबे यांना शुभेच्छांचा वर्षा होतो. रायगड क्रिकेट समालोचक असोचे अध्यक्ष संदीप पाटील सर यांच्या वतीने प्रवीण आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी आल्यात. शुभेच्छांचा वर्षाव आहे कारण प्रवीणला मिळतोय भर उन्हामध्ये थंडगार होण्याची नामी संधी आहे. फ्रीज मिळतोय. खरं तर तो लकी आहे. एकूण धावा आणि धावपटलावरती- रोशन यंदा 2चे 4 हात त्यांचे आहेत म्हणजे आपल्याला देखील हालत दमदार पाहायला मिळेल. धावला मी स्वतः गाणार आहे. मंडप माझा असणार आहे. 43 धावा धावपटलावर 43 धावा धावपटलावरती चेतन पाटील यांच्या माध्यमातून प्रवीणला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही नाचाचंच काम करा. चतुर्थ षटक प्रगतीपथावर सूरज पाटील टीम जय बापदेव जनमान लोणिवली संघाचा अंतिम गोलंदाज हा धुरंधर आहे ज्याच्या माध्यमातून नेहमीच धावा बचावात्मक स्थितीमध्ये वाचवल्यात. परंतु इथे धावा वाचतील का? पहिलाच बॉल इथे वाईड बॉल पहिला डॉट राहिले आणि त्यानंतर अगदी हा चेंडू इथे वाईट बॉल राहिले. इथे दुरुस्ती केली जाईल पूर्णपणे रकान्यामध्ये. अतिरिक्त एक धाव इथे छेडली जाईल. धावसंख्या इथे जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. 3 गड्यांचा आपण खात्मा पाहिला. हो प्रहार केलाय अगदी ऑन साईडला क्लिअर केलंय. एक धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. रोशन जगन पाडली किती खुश आहेत बघा. वल्लभ क्रिकेट संघाचे एकेकालचे जगन आठवतं तुझा ना माझा बॅटल झाला होता वलोलीच्या मैदानावरती. 6 बॉल 16 धावांची गरज होती परंतु आम्ही सांगत होतो जगन नॉट आउट आहे समोरचा बॅट्समन आउट आहे पण आमचे सांगत होते की जगनला राहू दे आणि जगन शेवटी राहिला आणि मला त्यांनी 2 बॉलला शेवटी 6 धावा ठोकल्या आणि खूप बॉल ऐकायला लागलं होतं. आपला जगन्नाथ. आणि नेहमीच जगनजी पाटील यांची भूमिका खूप मोठी असते. एखादी स्पर्धा यशस्वीरित्या यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. इथे गोलंदाजाकडून अतिरिक्त धावसंख्येचा बडीमार अगदी पाठोपाठ जर पाहिले तर 2 वाईट बॉल 1 एकेरी धाव. सूरज पाटील या षटकादरम्यान धावा काहीशा खर्चिक करतोय परंतु अजूनपर्यंत एकही मोठा फटका हा त्याच्या माध्यमातून खर्चिक झाला नाहीये. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक 46 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज इथे वापसी दाखवतोय डॉट बॉल. बघा पंचांची कामगिरी करणं म्हणजे खाऊ काम नाहीये मित्रांनो. खरं त्यांना खूप दडपण असते त्यांच्यावरती. एखादा चुकीचा निर्णय जरी गेला तरी का लगेच लोक किंवा बॅट्समन लगेच प्रेशर करतात किंवा काही का दमदाटी करतात परंतु प्रिन्स खूप जोखीमचं काम असतं पंचांची आणि ती धैर्य घेऊन मैदानावरती पंचांची कामगिरी पाहतो आपण सर्व पंचांची. नक्कीच रॉकस्टार अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये ऑफिशियल पंचांची भूमिका साकार करणं खूप कठीण आहे. कधी कधी मोठमोठ्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं. काहींच्या व्हिडिओसुद्धा व्हायरल होतात परंतु अशा व्हिडिओ आपण व्हायरल करूच नका कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा काही वेळेला चुकी आपण घडताना पाहतो. मग ग्रामीणचा विचार केला तर तरबेज अशा पंचांचा ताफा आपण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये पाहतो. ऑल रूममध्ये पूर्णपणे चेक केलं जातं. चला काकडे सर आपण ऑल रूममध्ये दाखलच राहायचंय. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चतुर्थ षटक प्रगती पथावरती सूरज पाटील नामक गोलंदाजाचं राहिले. या षटकादरम्यान धावा या खर्चिक होत आहे परंतु मोठा फटका त्याच्या माध्यमातून खर्चिक झाला नाही आहे. कंट्रोल रूममध्ये जगन्नाथजी पाटील, सत्यवानजी काकडे सर आदई पुढेपणे चाचपणी करतायत. अंतिम टप्प्यामध्ये निर्णय कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय. व्हाईट बॉल धावसंख्या पुढे मार्गस्थ होईल. 47 धावसंख्येवरती या संघाची दरमजल आहे. गोलंदाज सूरज पाटील निश्चितच अलीकडे ज्याच्या माध्यमातून व्हाईट बॉल हे सफर होत आहेत परंतु मोठे फटके तो खर्ची करत नाहीये. स्लॉगरचं षटक म्हटलं तर अनामारीचं असतं आणि या षटकादरम्यान धावसंख्येचा विस्फोट हा होत असतो परंतु इथे विपरीत अशी स्थिती पाहायला मिळते. ज्या फलंदाजांनी ग्रेट स्टार्ट दिला त्यामध्ये प्रशांत पाटील, वेदांत तरे, सागर पाटील या 2 फलंदाजांच्या वाटमधून अगदी मोठे फटके पाहिले
परंतु सध्या घडीला नवनाथ गायकर आणि विकी पाटील या फलंदाजांच्या बाटमधून धावा येत नाही आहेत. सन्मानजनक धावत संख्येकडे प्रस्थान करायचं असेल तर आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट इथे येणं गरजेचं आहे. अगदी दमदार स्ट्रोक केलाय, फलंदाज होतोय फायर, ज्याचं नाव आहे नवनाथ गायकर. छत्रपती आमचं दैवत छत्रपती, पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सर त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. सँडी पालकर, आपण दिलेले 3 पंचांना 1500 रुपये आम्ही या ठिकाणी गुगल पे ऑनलाईन मारले. सत्यवान काकडे यांची आपण खात्री करून घ्या. धन्यवाद. पुराव्यासहित चार धावा येत आहेत. इथे काहीसं बल हे प्राप्त केलं जातं. धावसंख्येचा आता झंझावात, 2 पावलं पुढं 50 पार, सांघिक कोट्याचा अर्धशतक कंप्लीट झाले. 52 धावसंख्येचं दश अवतारी रावण स्कोर कार्ड वरती उभा आहे आणि त्यात आलेला हा चौकार काहीसं बळ देतोय. पाठोपाठ लगातार 2 चौकार. चेतन पाटील आपण या ठिकाणी पाहतो. चेतन पाटील एकेकालचा डावकरी फलंदाज, आजही चेतन पाटीलची दमदार फलंदाजी आपण पाहतो. चेतन पाटील, तुम्ही मला वाटते 2 दिवसापूर्वी धमाकेदार खऱ्या अर्थानं बॅटिंग केली. खूप आवाज झाला तुमच्या बॅटिंगचा आणि तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. येस, ओके. क्रिकेटसाठी काय पण येणाऱ्या काही पर्वामध्ये, येणाऱ्या काही वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून एक क्रिकेट ग्राउंड सुद्धा उपलब्ध होताना पाहायला मिळेल. 56 गुलशन आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावा वाढतायत तो सांगतोय, परंतु आता जुगलबंदी पाहायला मिळेल. सुधीर आगलावे आणि गुलशन पाटील यांच्यामध्ये एक अतिरिक्त धाव आहे की नाही आहे हे मात्र पाहिलं जाईल. आणि इथे रेफर गेले. बघा, लकी ड्रॉचा खेळ समाप्त झाला आहे आणि नेहमीप्रमाणे लकी ड्रॉ प्रवीण टेंबे यांना मिळाला आहे. वलभ संघाकडून प्रवीण टेंबेला शुभेच्छा. खऱ्या तर शुभम पाटीलचा प्रचंड विरोध होता की प्रवीण टेंबेची चिठ्ठी घेऊ नका, परत चला शुभम पाटीलचं प्रेम आहे आमच्यावर आणि शुभम पाटील. चला फटाक्याची आतिषबाजी. प्रवीण गायकर सर या कॉमेंट्री बॉक्समध्ये. गोपाळ शास्त्री भटजींच्या माध्यमातून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा प्रवीण. स्कोर कार्डवरती इथे दुरुस्त केली जाते. 2 गुणलेखक आता इथे आपसात चर्चा करतायत, नक्की दावा किती. गुलशन पाटील आलाय. गुलशन पाटील बाहेरून सुद्धा जबरदस्त भूमिका साकार करतो आणि यांचा अंतिम निर्णय स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा 63 आणि जिंकण्यासाठी 64 धावसंख्येची आवश्यकता आहे. जय बापदेव, जय हनुमान लोणिवलीला दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. क्या बात आहे. वरद शेठ, विरू शेठ, प्रशांत नानूचे 2 सुपुत्र सामन्याचा आनंद घेत आहे. किरवली संघ म्हटला तर स्वर्गीय अर्थात नारायण शेठ ग्रुप चषक आणि ओम नरमशे किरवली चषक या स्पर्धेचे आयोजक A1 जोडी अरुण शेठ पाटील, सुनील शेठ पाटील, त्याच दरम्यान मधुकर दादा असतील आणि संपूर्ण मंडळी यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आलेत. चॉकलेट बॉय आमचे तेजू हँडसम बॉय किरवली त्यांच्याकडून देखील शुभेच्छा. मोहिल शेठ असतील, वेलकम टू ऑल, सर्वांचं स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा आमच्यासोबत रोशन पाटील जोडलेत, महागुरू MD गडगे सर, प्रवीण गायकर रॉकस्टार आणि बाबू शहा. अनेकांची दमछाक होईल, परंतु महागुरूंची दमछाक ही कधीच होणार नाहीये. अगदी तुतारेवाले शांत बसलेत, कारण खूप सोहले त्यांनी अजमावले, परंतु महागुरू यांचा स्टॅमिना खूप डेंजर आहे. महागुरू भावी रायगड भूषणसाठी त्यांची नियुक्ती लवकरच होणार आहे आणि आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग असेल. अरुण शेठ भगत साहेब स्वतः दखल घेणार आहेत आणि निश्चित महागुरू लवकरच
रायगड भूषण पदावरती तुम्ही विराजमान. पनवेल भूषण पुरस्कार भेटलाय, नारायण राणे पुरस्कार यांच्या शुभासितांना भेटलाय, अनेक पुरस्कार जिंकलेत. ट्रिपल इंद केसरी हा देखील सर्वात मोठा पुरस्कार महागुरुंकडे. त्यानंतर सुनील गावस्कर पुरस्काराने सुद्धा ते निश्चितच सन्मानी आहेत. चला आता लढतीकडे प्रस्थान केलं जाईल, स्पीडली खेळायचं आहे. तो चलिए जीत के लिए रन चाहिए 63, आने वाली 64, आने वाली 24 गेंदों में सबसे महंगी गेंदबाजी रही दयाल पाटिल के पहले ओवर में 22 रनों की पारी. नानू 7 रन पे आउट होने के बावजूद नवनाथ गायकर ने 1 छक्का 3 चौके मारे और कमाल की बल्लेबाजी. मिचेल स्टार्क, वेदांत तरे ने 2 चौके मारे, सागर पाटिल ने 1 छक्का और मुकाबले में 4 ओवर का एक बड़ा स्कोर बनाए. 63 और 64 रनों की आवश्यकता. चलो बैटिंग टीम पाठवायचे. ओपनिंग फलंदाज रोशन लोनिवली टीम पहली बार वर्ल्ड कप के सरजमी पे आई है और इस सीजन में पहली बार नाइट ट्रॉफी जीती है. और आज तक लोनिवली टीम कभी नहीं जीती थी नाइट मैच, पहली बार जीती है लोनिवली इतिहास में. 15 वर्षांनंतर या गावासाठी एक सुवर्ण संधी आली आणि त्या संधीचं सोनं हा खरं तर जनमान मिनी वानखडे वल्लभच्या मैदानावरती या संघानं साकारले. 5 शाहीर सोंग्या पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा प्रवीण टेंबे यांना मनपूर्वक शुभेच्छा. बाबा किंग क्या बात है. 1:54. चलिए अंपायर जल्दी मैच शुरू करने. बीच सुनील तांडेल सर अभी बल्लेबाज आए इसलिए थोड़ा सा देर हुआ. सुनील तांडेल भी यहाँ पे शुभकामना दे रहे और बिल्कुल अनिल टेम्बे भी बहुत खुश हो गया, हमारे खास बड़े भाई जो है. और थार कार के विजेता सत्यवान मात्रे की मुस्कान बता रही कि वो अंदर से खुश है. चलिए बाहर से नहीं है. सत्यवान काकड़े VIP डाइस पे ये सारे मेहमान मैच का आनंद लेते हुए GT से लाइव फिल्माते हुए हमारे स्टेज पर सभी मेहमानों का स्वागत है. चेतन शेठ पाटिल A1 आयोजक, A1 मुकाबला रोशन, बहुत ही मजा आएगा. 64 रनों की आवश्यकता है. नवनाथ गायकर का बल्ला बेहतरीन चला. अब नवनाथ गायकर की बल्लेबाजी चलेगी तो किरवली इस मुकाबले में एक बढ़िया वापसी कर सकती है. लेकिन लोनिवली को ना भूले क्योंकि ये टीम लो पोल से आई है और वर्ल्ड कप के सरजमी पे कई बार ऐसा हुआ है कि एक टीम लो पोल से आके चैंपियन भी बनी है. मतलब आप किसी को कम मत समझिए, वर्ल्ड कप में ये हमेशा होता रहता है. सुधीर अगलावी आपको पता होगा कि लो टीम आकर चैंपियन बन जाती है. ऐसा 2-3 बार हुआ है. शायद आज लोनिवली की कोशिश देखी गई. पहली बॉल स्क्वायर कट करने की मंशा जरूर थी. रफ्तार से स्नूटर बॉल ने बीट किया और पहली गेंद डॉट आती हुई. गेंदबाज नवनाथ गायकर, मिचेल स्टार्क और सामने बल्लेबाजी के लिए शुभम पाटिल. पिछले मैच का मैन ऑफ द मैच गणेश पाटिल. 3 छक्के मारने वाला है बल्लेबाज है लगातार शुभम पाटिल. 4 छक्के मारे थे इन्होंने और वापस वो यादगार पारी खेली ना तो मुकाबले में मजा आएगा. टिकट टू फाइनल, ये है सेमीफाइनल. अगली बॉल पॉइंट पे फील्डर है. स्क्वायर कट, कैच ड्रॉप और वहां से एफर्ट नहीं हो पाया रनआउट का. सिंगल यहाँ पर मिलेगा और टीम लोनिवली का खाता 1 के साथ खुलता हुआ. 15 साल का लंबा इंतजार, 15 साल का लंबा इंतजार रहा. लोनिवली टीम पहली मर्तबा नाइट मैच में ट्रॉफी उठाएगी वर्ल्ड कप के मिनी वानखेड़े पे. ये बहुत ही बड़ा इतिहास होगा और ये इतिहास बनाया लोनिवली के टीम ने अपने गांव के लिए. आज लोनिवली में जल्लोश होगा ज़रूर. शायद ब्रास बैंड हो भी सकते, बैंड तो बजेंगे ज़रूर. बोलो तैयार. बल्ले के किनारा शॉर्टर मैन नानू वहाँ पर फील्ड करेंगे, वापस सिंगल मिलेगा. पावर प्ले में अगर बड़े स्ट्रोक नहीं आए तो लोनिवली के लिए बहुत ही महंगा साबित होगा. पावर प्ले बहुत ही इंपॉर्टंट है. उद्योजक वल्लभचे आमचे सन्माननीय भूषणजी पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राईज, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. अगदी रायगड जिल्ह्यातील नामवंत पंच संडीपालकर सर केवाले इथे येत आहेत. त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. स्ट्राइक इन पर शुभम पाटिल सबसे बड़ा बल्लेबाज है. एक और शुभम पाटिल हमारे साथ है, हमारे आयोजक कमेटी A1 आयोजक शुभम शेठ पाटिल. अपर कट शॉर्टेड मैन, 2 कैच उसी अंदाज में छोड़ी किरौली ने. लेकिन किरौली टीम खुश है क्योंकि बड़े स्ट्रोक नहीं आ रहे. और नवनाथ गायकर की गेंदबाजी आप देखिए बहुत ही कातिल है. मिचेल स्टार्क, नवनाथ गायकर स्वर्गीय रतनभाऊ पाटिल चषक में यॉर्कर किंग स्पेशलिस्ट गेंदबाज बने थे. किरौली टीम ने वहाँ पे जीत का परचम लहराया था. स्वर्गीय रतनभाऊ पाटिल चषक एक बड़ी वर्ल्ड कप टूर्नामेंट्स में और वो गेंदबाजी का तजुर्बा अभी भी इनके पास है.
हाथ खोलने का मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। बल्लेबाज को शांत रखा है, पाँवों में जंजीर बांधी है गेंदबाज ने, और पेट से किनारा। क्या एज लग रही है हर गेंद। पहले ओवर में अगर ये 60-64 चेस करने हैं तो आपको 20 रन तो चाहिए भाई। संदीप पालकर इनकी ओर से 2 लगातार विकेट आते ना तो नवनाथ गायकर को 500 रुपये दिए जाएंगे, लेकिन आखिरी गेंद बची है, कोई बात नहीं। अनाउंसमेंट जरूरी है सुनील तांडेल। सुनील तांडेल अगर आप कहते तो भाई नहीं करेंगे, लेकिन आप करने पड़ेंगे हमें, क्योंकि संदीप पालकर अध्यक्ष है। वाइब्रेशन अंपायर संदीप पालकर सर। आखिरी बॉल है, और क्या बॉलिंग है भाई, वाइड बॉल है। चलिए, ऐसा लगा कि ये भी तब रफ्तार से डॉट होगी। 0 यहाँ पे 1 रन वाइड बॉल का टीम का टोटल है। 3 रन मात्र। दिल्ली बहुत दूर है, लंबा सफ़र है, बड़े स्ट्रोक चाहिए बल्लेबाज को। जो बल्लेबाजी करते हैं अभिषेक शर्मा, संजू सैमसन, वो पारी खेलने होंगे जो संजू सैमसन ने भारत के लिए खेली थी T20 विश्व चषक में। यादगार पारी। शुभम, ऐसा मौका फिर नहीं मिलेगा। ये मुकाबला लोनिवली आपके लिए करो या मरो का मैच है, टीट फॉर टैट। ये अंदर से गेंद स्विंग एंड मिस, प्लेड एंड मिस, अंपायर वाइड बॉल का इशारा। अतिरिक्त बाउंस यहाँ पर दर्शाते हुए टीम का स्कोर है 4। बॉलिंग टीम रिव्यू। बॉलिंग टीम को डाउट लग रहा है, अंपायर को चैलेंज किया हाइट फैक्टर के द्वारा। थोड़ा अंपायर सत्यवान काकड़े आधा ही चेक करेंगे यहाँ पर वाइट बॉल है या नहीं, लेकिन फिलहाल गेंदबाजी बहुत ही तगड़ी है। लोनिवली जिस अंदाज में बल्लेबाजी कर रही है, शायद वो बैकफुट पे खेल रही है। सेमीफाइनल का मैच है, बहुत ही महत्वपूर्ण क्रूशल मैच है आपके लिए। A1 जोड़ी किरौली हमारे अरुण शेठ, सुनील शेठ इस मैच का आनंद ले रहे हैं। मयूर शेठ पाटिल, लेग कटर कट सुल्तान किरौली, और नरेश पाटिल ब्रास बैंड के हमारे ओनर। वाइट बॉल। स्टेज पे हमारे भूषण शेठ पाटिल, उद्योजक वल्लभ इस मैच का आनंद लेते हुए, जिनके द्वारा हर छक्के के लिए 200 का इनाम है। भूषण शेठ कृष्णा पाटिल, इस टूर्नामेंट के आधार स्तंभ परेश शेठ पाटिल, इनके भाई चेतन पाटिल, त्रिमूर्ति, और मालिकावीर की बाइक भी भूषण शेठ पाटिल ने पुरस्कृत की है। बख्शिश समारंभ के लिए खास उपस्थित भूषण शेठ के साथ रोहित और हमारे शुभम मैच का आनंद ले रहे। आखिरी गेंद है, 2 वाइट बॉल, 4 रन स्कोरबोर्ड पे। द मैच इज ऑन। लॉफ्ट किया हवा में, बड़े स्ट्रोक की तलाश जरूर थी। शुभम पाटिल 2 बॉल डॉट खेली, तीसरा छक्का आया। पहला ओवर, पहला खेल समाप्त हुआ है, और ये पहले ओवर में टीम का स्कोर है 10। अब चाहिए 54 रन जीत के लिए 18 गेंदों पर। एकदम कडक बोली त्याची होते अरे रोगबाई टोका एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट, असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट, असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट, असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट। थैंक यू। प्रतियोगिता का मुकाबला ना फाइनल का ख़त्म हो चुका है, और वो फाइनल का मुकाबला था वलवली बेलवली का। मतलब फाइनल से पहले फाइनल का मैच खत्म हो गया, वही था फाइनल हमारे लिए। वो जो जोश जल्लोष था ना बेलवली वलवली का, ऐसा लग रहा है कि वो फाइनल का ही मैच था, और वहाँ पे बेलवली ने जीत लिया। नक्कीच अगदी सर्वाधिक मोठे उलटफेर या संबंध स्पर्धेमध्ये आपण होताना पाहिले। हरता हरता काही संघ जिंकले, काही जिंकता जिंकता हरले, असा वेगळा पराक्रम सुद्धा आपण होताना पाहिला। परंतु सध्या घडीला 2 संघांचा विचार केला, 2 विभक्त असे संघ आहेत। पहिल्यांदाच हे 2 संघ क्रिकेटच्या पटलावरती आमने सामने खेळत आहेत। एकमेकांचे धागेदोरे एकमेकांना ठाऊक नाही आहेत, परंतु सामना दमदार होतोय। रोशन, बिल्कुल यहाँ पर दिनेश कौते साहब की ओर से 3 छक्के के लिए 1000 का इनाम होगा बल्लेबाजी करने वाले टीम के लिए। लेकिन रोशन, आपने सही कहा कि दोनों टीम अब पहली बार आमने सामने खेल रही है, और लोनिवली 15 साल बाद नाइट टूर्नामेंट में चषक जीतेगी, और पहली बार क्रिकेट इतिहास में वो चषक जीत रहे हैं। कितना खुशी का दिन है, वो भी क्रिस्टल ट्रॉफी जीत रही है। अगदी आज पहाटेच्या कालखंडामध्ये आणि संबंध गावामध्ये आज डान्स पाहायला मिळेल, जो जल्लोष पाहायला मिळेल, आणि तितकीच ताकद दाखवत असताना फलंदाजीच्या माध्यमातून जय बापदेव जय हनुमान लोनिवली दमदार केली या संबंध स्पर्धेमध्ये या संघाची रागली आहे। आणि सध्या घडीला सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतोय, संघ जाऊन पोहोचतोय
एकूण धावा पटलावरती 12. 16 पे 52 की आवश्यकता. अजीबो गरीब शॉट खेलने के मंशा और यहाँ से डॉट गेंद. किरौली टीम बहुत ही खुश है. प्रशांत पाटिल नारलू लगातार हमसे चर्चा कर रहे थे. मुझे अभी भी याद है शायद इस टीम में संकेत गायकर शामिल नहीं है. शायद 2-3 टीम बल्लेबाज की शॉर्टेज है और किरौली टीम ने कहा था कि 2 दिन पहले हमें सुपर 12 का मैच खेलना है, हमें फाइनल में सुपर 12 का मैच नहीं खेलना. लेकिन नानू देखिए भाई, आपकी किस्मत अच्छी है क्योंकि अभी आप फाइनल के नज़दीक पहुंच रहे हो. जो किस्मत में होता है ना वही लिखा जाता है, वही मिलता है. अगर आपकी किस्मत में नहीं लिखा तो आपको नहीं मिलेगा. जैसे अभी लकी ड्रॉ में हमारा वापस एक बार नाम निकला, तो यही होता है कि ये काल होता है. ये बिल्कुल, ये मैं कहूँगा कि ये टाइम होता है शुभम पाटिल. जो टाइम के साथ है वो आपको मिलने वाला है. मुकाबले में कोई मज़ा नहीं आ रहा है क्योंकि ओपनिंग जोड़ी वो दमखम नहीं दिखा रही है. 14 गेंदे 51. लेफ्ट किया हुआ में. चलिए, पहला चौका आता हुआ, इस दूसरा चौका इस इनिंग में बल्लेबाज शुभम पाटिल. किरवलीचे बालू पाटील, साहिल पाटील सुद्धा नेहमीच मॅन्टॉरची भूमिका साकार करत असताना पाहिले. ओम नर्मदेश्वर ऐक गावदेवी किरवली संघाविरोधात जय बापदेव जनमान लोलिवली बिग बॅटल सन्मान दिलाय. कारण गोलंदाज ही तितकीच धाकड आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सागर पाटील, अलीकडच्या चेंडू गणिक आलेला षटकार आणि आता समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची आवश्यकता. अरे पंधरे मुकाबला खेला शुभम वो फाइनल का मैच था बेलोली और वलवली. लेकिन वलवली तो जीतने वाले थी अगर वो कैच नहीं छूटती शायद, और कुछ चुमिंदा गेंदे वो नहीं डाल पाए. चलिए, क्रिकेट है, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक हार से कोई फकीर नहीं बनता. लेकिन पैसा वसूल मैच रहा रोशन बेलोली वलवली. बहुत मज़ा आया दर्शकों को और दिल खोल के तालियां बजी. यही क्रिकेट है, सबसे बड़ा मैच. बेलोली वलवली दोनों भी आप विजेता है हमारे लिए क्योंकि दोनों को चषक मिलने वाला है. 12 गेंदे 45 रनों की आवश्यकता है. भूषण पाटिल साहब ने कहा छक्के के लिए 200 का इनाम होगा. लोलिवली के बल्लेबाज शुभम पाटिल और गणेश पाटिल. देखिए, शुभम ने 2 छक्के मारे, 400 जमा हो चुके. भूषण शेठ धन्यवाद. 12-45. ये हवा में चाहिए गेंद. चलिए, ड्राइव अच्छा है लेकिन फील्डिंग अच्छी, वहां पर सिंगल मात्र मिलेगा. 20 रन स्कोरबोर्ड पे. प्रशांत पाटिल नानू इस टीम को लीड कर रहे. 2 टीम खिलाड़ी नहीं है लेकिन प्रशांत शेठ पाटिल की बात करें, नानू हमारे परेश शेठ पाटिल के साड़ो है बिल्कुल, और काफ़ी अच्छी दोस्ती भी. और देखिए, भांजे यहाँ पर मौजूद है हमारे परेश शेठ के. बैक टू द बॉलर ड्राइव. शुभम पाटिल का खेल समाप्त हुआ है. अब ये बड़ी उम्मीद बुझ गई. 10 गेंद बची है, जीत के लिए 44 रन चाहिए. चलिए भाई, 44 रन चाहिए 10 गेंद पर. मुकाबले में कुछ नहीं बचा लेकिन जयन मान, अमन ब्रिगेड, रियान श्रीवन, एकच वादा जगन्नाथ दादा, परेश शेठ, चेतन शेठ, शुभम पाटील असतील आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. शशिकांत सांगडे, गुड्डू असतील आणि मेहनतीने अखेरकार ही स्पर्धा साकार झाली. या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता ही स्पर्धा संपन्न होत आहे. हा खरा विजय परेश शेठ आपल्या स्पर्धेचा. क्या बात आहे. आणि शेठचा वाढदिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग, तोही गुढीपाडवेला, आणि फटाक्याची आतिषबाजी. काय आतिषबाजी झाली. वल्लभ गावात दिवाळी साजरी केली गेली. नो डाऊट आज वल्लभ गाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रचंड पुढे आपल्याला पाहायला मिळतो. कारण वल्लभ गाव म्हटलं ना तर मोठमोठे आयोजन या गावामध्ये होत असतात आणि आयोजन ते देखील प्रोफेशनल क्लास
कारण सातत्याने वल्लभगाव जेव्हा स्पर्धा असणं शुभम तेव्हा आपण पाहतो ना की ज्या वेबसाईटकडे लाखो सबस्क्राईब आहेत त्यांनाच घेतलं जातं. PTC, GTC आणि tenniscricket.in ज्यांच्याकडे क्वालिटी आणि क्लॅरिटी आहे. आई एक्विरा इव्हेंट मिस टाइमिंग, मुकाबला वन साइड लग रहा है अब, क्योंकि लोनिवली की बल्लेबाजी में वो दमखम नहीं नजर आ रहा है. लेकिन लोनिवली को नहीं भूलेंगे, वो सुपर 12 का मैच, सुपर 6 का मैच, क्या कमाल का जीता इन्होंने हाईएस्ट टोटल बनाकर, और वो पावर दिखाई लोनिवली. ज़बरदस्त एफर्ट अच्छा आपका. हालांकि ये टीम अब उभर के आएगी क्योंकि ये कॉन्फिडेंस मिल गया लोनिवली को. अब जब ये ट्रॉफी आप उठाओगे ना तो शायद अगली नाइट मैच के लिए आप तैयार रहिए. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. यहाँ से आपको सीखना पड़ेगा आत्मविश्वास. शुरुआत शून्य से होती है. हर कोई इंसान पहले साधारण होता है, शून्य से शुरुआत होती है, लेकिन वो मेहनत करके हमेशा आगे बढ़ते हैं. जैसे हमारे परेश शेठ पाटिल, प्रभाकर शेठ पाटिल होंगे, शुभम को भी पता है हर इंसान पहले शून्य होता है लेकिन उसके बाद आगे चल के मेहनत करके ठोकरें खा के वो बड़ा बन जाता है. तो ठोकर लगनी ज़रूरी है ज़िंदगी में. स्कोर में मज़ा नहीं है. 23, 7 गेंद 41, 7 गेंदों पे 7 छक्के मारने थे. 6 गेंदों पे 7 छक्के अब इम्पॉसिबल है. 6 गेंद 41 और मुकाबले में लगभग किरौली ने यह बाजी मारी है. लेकिन टीमें बहुत बढ़िया जीती है. टॉप 4 में अगर आप देखें तो वलवली, बेलवली, किरौली, लोनिवली, लवली ये टीमें यहाँ पर जीती है. वेरी लवली एंड ब्यूटीफुल. 6 गेंद 41 डीजे परू. क्या बात है. 6 गेंद 41 की आवश्यकता है. अमन ब्रिगेड, रियांश लिवन, जर्मन टीम बहुत ही खुश है. स्टेज के सामने देखिए हमारे ओमकार रॉय होंगे, प्रतीश सांगड़े, निहाल, सूरज पाटिल, कल्पेश, आर्यन, शरण होंगे हमारे राहुल, इनको आप देख सकते हो. स्टेज के ऊपर प्रवीण पाटिल, रन मशीन, बहुत ही मेहनत है भाई, छुट्टी लेनी पड़ती है जॉब पे. अंकुश पाटिल, केशव टेंबे, पिंटू पाटिल, राजेश सांगड़े, निहाल, मोहिल शेठ, दक्ष पाटील, SS पाटीलचे आमचे बघा नातू देखील आहेत, भूषण शेठ. त्यानंतर आपण त्यांचे मित्र परिवार पाहतो, जयदीप टेंबे, साई भक्त, शुभम पाटील असतील, प्रताप पाटील यांची प्रचंड मेहनत. आणि एके बाजूला आपण पाहिलं तर जगन्नाथ दादा, जगन्नाथ शेठ पाटील, पार्थ पाटील, साहिल पाटील यांना आपण पाहतोय. कॉइन महागुरुकडे आहे कंपल्सरी. 5 गेंद 40 रनों की आवश्यकता है. चलिए भाई, कोई बात नहीं, डीजे परू को मौका मिलेगा अभी. सबसे ग्रेट चेतन शेठ, पप्या पाटील, चेतन शेठ, ओमकार रॉय, शशिकांत सांगडे यांच्याकडून सेंचुरी, हाफ सेंचुरी, 50 धावांसाठी 6,000 रुपये. बघा आत्तापर्यंत मला वाटतं 3 खेळाडूने अर्धशतकीय, 2 खेळाडूने अर्धशतक मारलेत. एक आहे सुयोग म्हात्रे वलवली, आणि आपण त्याच्या अगोदर अजून एक खेळाडू पाहिला होता ज्याने अर्धशतक मारला. तर 2 खेळाडूंना 6,000 रुपये दिले गेले. प्रतीक पाटील खानाव, म्हणजे खानाव आणि वलवलीच्या खेळाडूने 50 धावा कोटल्या. त्या दोघांना प्रत्येकी 6,000 म्हणजे 12,000 चेतन शेठ, ओमकार रॉय शेठ आणि शशिकांत सांगडे यांच्या माध्यमातून देण्यात आले. सामन्यामध्ये काहीच जास्त उरलं नाही आहे. 4 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता. सेमीफाइनल वल्लभ का वंडर बॉय अमन पाटिल. अमन पाटिल, मैं इंतज़ार कर रहा हूँ कि अमन पाटिल बाइकर मैन जल्दी बनेंगे. लेकिन अमन पाटिल की खेल ही बहुत बढ़िया है. अमन पाटिल एक चौका भी मारे ना तो उनके फैन स्टेटस रख देते. चलिए भाई, इनको पहले उतारना चाहिए था शायद. ये अंदर है, अंदर है. एक और सफलता मिलेगी. 2 गेंद 34 रन की आवश्यकता है बाबूशाह. आखिरी टर्न बचा है फाइनल का, और बाबूशाह के साथ रॉकस्टार जुड़ेंगे, मतलब महफिल बनेगी और मुकाबला होगा किरौली बनाम बेलवली का. नानू बनाम अजय पाटिल का मैच. प्रशांत पाटिल की बात करें तो बिल्कुल हमारे वीरू शेठ इस मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी स्वागत है. काफ़ी खुश होंगे भाई. चलिए, 2 फील्डर कम थे प्रशांत पाटिल, उसके बावजूद भी आपने बाजी मारी है, बहुत ही बढ़िया. तो चलिए 2 गेंद बची है.
इनटू द फाइनल। ओम नर्मदेश्वर किरौली इंतजार कर रही है क्योंकि एक बॉल पे 34 बहुत मुश्किल है। एक गेंद 34 रन चाहिए। क्या जबरदस्त बल्लेबाजी की नवनाथ गायकर ने, मिडिल ऑर्डर पे आके तोड़ फोड़ की। उसके बाद देखे नानू जल्दी आउट हुए थे, 2 छक्के 3 चौके और कम से कम बनाए 35 रन नवनाथ गायकर। चलिए भाई ये देखिए वाइड बॉल, 2 छक्के 3 चौके। चलिए भाई यहाँ पे 25 और 26 रन नवनाथ गायकर के बने। करेक्शन करते स्कोरर और गेंदबाजी भी किए नवनाथ गायकर ने पहला ओवर। तो मुकाबला फिनिश है इनटू द फाइनल्स।